नमस्कार शेतकरी मित्रांनो, इझीटेक ऑर्गॅनिक अँड केमिकल्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता मी सध्या आहे बाळासो चौगुले, गाव अक्कीवाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांच्या 86-032 खोडवा प्लॉटमध्ये. त्याच्या आधी आपण एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये त्यांची प्रतिक्रिया आपण बघितली होती. त्यांनी आपलं बायोग्रो किट ट्रेंचिंगला वापरलं होतं. विस्टा, केंटेक, शुगरकेन बूस्टर, इंट्रा, इझी ग्रो असे आपले स्प्रेचे फवारणीचे उत्पादनं वापरले होते. त्यानंतर डोसमध्ये त्यांना रिच फॉस्फेट, सुपर पोटॅश, सुपर सिलिकॉन, केंटेक ग्रॅन्युअल असा आपण डोस दिला होता. आता पावसाळी डोस देण्यासाठी मी त्यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे. आपण परिस्थिती आत्ता बघू ह्यांच्या ऊसाची. हा खोडवाचा प्लॉट आहे. इझीटेक ऑर्गॅनिक केमिकल्सचे उत्पादन वापरल्यानंतर खोडवा प्लॉटमध्ये पडलेला हा फरक ते बघताय. कांडी कशी पडलेली आहे. कांडी पडली त्यांची आता 1, 2, 3, 4, 5, नंतर 6 कांड्या पडलेल्या आहेत. कांड्याची जाडी, लांबी बघू शकताय. आणि एका गड्ड्यामध्ये निघालेला जो फोटो आपण बघितला होता त्यावेळेस, त्यातला ऊस पण किती तयार झाला बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. एका गड्ड्यामध्ये साधारणतः 10 ऊस तयार आहेत. आणि सरासरी सगळीकडे सेम सारखा प्लॉट दिसतो. उंची बघता तर पार आता माझ्या हाताच्या वर उंची गेलेली आहे. पानाची रुंदी आपण चेक करू. इथे शेवटची फवारणी आपली बोर्ड BRS ची पडली होती. साधारणतः 4 बोटं बसतील अशी पानाला रुंदी लागलेली आहे. पूर्णपणे 4 बोटं बसतात पानामध्ये. हवा फार जोरात आहे आणि प्रत्येक फुटव्याला जाडी, ऊसाची जाडी पण खूप चांगली बसलेली आहे. बाहेरून बघू आपण हा प्लॉट. एक सारखा प्लॉट दिसतोय. परत एकदा सांगतो, इथे आपण वापरलेला आहे विस्टा, इंट्रा, इझी ग्रो, केंटेक शुगरकेन बूस्टर. शेवटची फवारणी म्हणजे बोर्ड BRS. बेसल डोसला पडलेला आहे रिच फॉस्फेट, केंटेक 8 kg ग्रॅन्युअल, सुपर पोटॅश, सुपर सिलिकॉन. एक सारखा इथून तिथून हा प्लॉट दिसतोय आपल्याला. धन्यवाद.